निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक 1 नोव्हेंबरला काढणार विराट मोर्चा। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणाचा दाखवला व्हिडिओ। शनिवार वाड्यात नमाज पठणाचा कथित व्हिडिओ व्हायरल, कोणालाही सोडणार नाही, मेधा कुलकर्णींचा इशारा, पतितपावन आणि हिंदू संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शनिवारवाडा प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी। राजू शेट्टी धंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण, सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख। मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक आहे, धंगेकरांची प्रतिक्रिया, मोहोळांची ईडीमार्फत चौकशी करण्याचीही मागणी। ऐन दिवाळीत नाशकात उद्धव ठाकरेंनी फोडला बॉम्ब, भाजपचे 2 शिलेदार, कार्यकर्त्यांचे ठाकरे गटात, भाजपच्या संगीता गायकवाड, पती हेमंत गायकवाडांचा प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, आमदार संतोष बांगर यांचं थेट वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू, महादेव जानकर यांचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीसोबत स्थानिक पातळीवर युतीचेही प्रयत्न। भुजबळ वडेट्टीवारांमध्ये वाद होत असल्यानं ओबीसींनी कुणाकडे पाहायचं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सवाल, वडेट्टीवारांचा व्हिडिओ सभेत दाखवायला नको होता, वाघमारेंचं मत। काँग्रेसचं राज्यभर पिठलं भाकर आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्यानं काँग्रेस आक्रमक, सरकार विरोधात काँग्रेस उतरणार रस्त्यावर। मतदार याद्यांवर बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, विरोधक भावनिक वातावरण निर्माण करतायत, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची टीका। बंडू आंदेकर टोळीतील एका गुंडाला अटक, वनराज आंदेकरच्या हत्येचा घेणार होता बदला, मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर झाला होता फरार। हवेली तालुक्यात शेतजमिनीवरून 2 गटात वाद, वादातून महिलेला दांडक्यानं आणि दगडानं मारहाण, राज्य महिला आयोगानं घेतली घटनेची दखल।